हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर बघा आता मस्त अशी आंघोळ झालेली आहे आणि स्वतःलाच बघत सगळं काम चालू आहे। तर बघा माझी आजची साडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशी मस्त मस्त बघा माझी आंघोळ झालेली आहे। आज गुरुवार आहे तर पूजा वगैरे करायची म्हणून आज मस्त अशी साडी वगैरे घातलेली आहे आणि खेचला बघा पदर काय बोललात खवला आणि पटापटा बघा अशी मस्त मस्त आपल्या दत्तांची इकडे अभिषेक केला बघा कसलं भारी। पण हार आज वेगळाच आणलेला थोडासा युनिकच वाटत होता मला, पण ठीक आहे। बघा इकडे मी दुधाने असा मस्त अभिषेक आणि अशी मस्त माझी पूजा इकडे झालेली आहे। कशी वाटली माझी पूजा बघा अशी भारी। मग पूजा झाली की लगेच मिस्टरांना भूक लागलेली, मग ते म्हटले मला पोहे करून दे। मग त्यांना अशी मस्त कोथिंबीर बघा कसली भारी दिसती कोथिंबीर, अशी मस्त पोहे केलेले आणि त्यांच्यासाठी दूध पितात रोज ग्लास ते आणि मुलगी मोठे मुलांना रोज दूध देते आणि त्यांना पण प्यायचं होतं आज। मग ते पितात रोज, पण कधी तर पितात कधी तर नाही असं असतं त्यांचं। मग त्यांना आज दूध आणि पोहे दिले असे मस्त बघा कसले भारी झालेले पोहे, एकदम टेस्टी टेस्टी झालेले। असे जास्त परतले कोथिंबीर जरा जास्तच टाकलेली, असे मस्त शेंगदाणे कांदा पोहे मस्त। इकडे दूध गरम झालेलं आपलं आणि असं एक दिवस नाही बघा की माझ्याकडून दूध खाली जात नाही, रोज जातो रोज। मग त्यांच्यासाठी बघा इकडे ग्लासमध्ये दूध काढलं आणि दूध काढत होते बघा दुधाला कसली भारी साय आलेली आहे इकडे। मग त्यांच्यासाठी असं मस्त दूध काढलं आणि थोडे परत पोहे परतले, म्हणजे जास्त परतले ना खमंग लागतात माहिती का, जास्त असं परतायचे पोहे वाफवायचे म्हणजे असं। असे मस्त बघा पोहे वापवले आणि मिस्टरांचा असं मस्त नाश्ता झालेला रेडी, दूध पोहे। आणि इकडं दोघं पण बाप बेटी बसलेले नाश्ता करायला आणि माझी मुलगी बघा एक्सपायरी डेट बघितल्याशिवाय खातच नाही कुठली गोष्ट। मग त्यांना नाश्ता देऊन मी लगेच स्वयंपाकाला लागले, म्हणजे पोरांच्या डब्याची तयारी। त्यांच्यासाठी मस्त अशी शेपूची भाजी आणि इकडे लगेच कणिक मळायला घेतले की नाही का माझा आजचा कॅमेरा माझा छोटी कन्या होती तिला पकडता नाही आलं, पण ठीक आहे। बघा इकडे लगेच कणिक पण मळून घेतलं आणि भाजी पण ठेवलेली शिजायला परतत परतत नाही का। मग लगेच पीठ मळून लगेच चपात्या केल्या असं खोकला येतोय आणि मी लगेच चपात्या एक हाताने टाकले तर बघा असं लगेच पीठ मळलं आणि चपात्या केल्यानं थोड्या हेच झालेल्या, कारण की पोरांना उशीर होतो म्हणून मी पटापटा आवरत होते। थोडा मोबाईल बघत बसलेली आज तर मला खूपच उशीर झालेला, म्हणून मी म्हटलं लगेच चपात्या पण केल्या आणि लगेच माझ्या मुलीला तयार करायला लागले। आणि मग माझ्या मुलीचं आज तोंड फुगलेलं, कारण की मी तिला ओरडले, रोज उशिरा उठतीये त्याच्यामुळे ओरडले होते मी तिला। अशी कॅमेरा लावलेला तर बघा ती कशी कॅमेरात पाहत आहे। आणि मग मी तिच्या असे मस्त पोन्या बांधून दिलेल्या 2, तर तिला बोलत होते रोज उशिरा उठती असं तसं नाही का ताई। शाळेत मोठी मुलगी गेलेली तिची लवकर असते हिच्यापेक्षा, ती काही चालत जाते तिची जवळ आहे, हिची आहे लांब आणि हिला येतो रिक्षा घ्यायला। मग म्हटलं रिक्षा येतो असं तसं, बघा कसं बघते तर बघा मी पण बघत होते ती काय बघती म्हणून, तर काय कॅमेऱ्याकडेच बघत होती। मग अशी तिची मस्त असं मी तिची केस कट केले तर वेणीच नाही बनत होती तरी पण बनवली छोटीशी, पण मला शेवटी ती काढायच लागली, तुम्ही बघू शकता पुढं। मग तिची वेणी बांधली आणि बघा तिच्या पोण्याच बांधले मी शेवटी आणि ती जात होती रिक्षात, कारण की ती फुगलेली तिचं ID कार्ड मागं गेलं आणि तिला लक्षातच नाही, तिला वाटलं घरामध्येच आहे। आणि मग ती गेली की बघा मी असं थोडंसं माझ्या मैत्रिणीसोबत असं त्यांच्या वट्ट्यावर गप्पा मारत बसले। तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। बाय।